हॅलो, मी आहे प्राजक्ता. मी राहते कॅनडामध्ये. आज टेम्परेचर होतं ऑलमोस्ट -11. इट वॉज फील लाईक -22 बिकॉज खूप वारं होतं. सो मी तयार होऊन निघाले माझ्या ग्रॉसरी शॉपिंगला. सो जाताना मला एक पार्क लागतं, तर पार्क करून मग मी आले सुपर मार्केटला. त्याचं नाव होतं नो फ्रिल्स. इंडियातून पहिला कॉल आला की पहिला प्रश्न असतो की तिकडे सगळ्या भाज्या भेटतात का गं. सो तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या भाज्या तर सगळ्या भेटतात, पण कॉस्ट खूपच हाय असते. त्याची काही कारणं पण आहेत, जसं की इथलं क्लायमेट. इथे 6 महिने तर बर्फच असतो, त्यामुळे बऱ्याचशा भाज्या ते इम्पोर्टच केल्या जातात. तसंच इथं लेबर कॉस्ट पण हाय असते. आपल्याकडे ते दिवसाला $2 to $5 समजू शकतो, पण इकडे तासानुसार पैसे असतात, जे की मॅक्सिमम $16 to $20 द्यावेच लागतात. प्रोडक्शन मेथड पण इथल्या कॉस्टली आहेत, कारण इथं ग्रीन हाऊस वगैरे यूज केलं जातं. तर आपल्याकडे तर ट्रेडिशनल फार्मिंग होतं. ट्रान्सपोर्टेशन कॉस्टही जास्त आहे, कारण कॅनडा हा खूप मोठा देश आहे. प्लस गव्हर्नमेंट पॉलिसी ज्या आहे, इथे सबसिडीज खूप लिमिटेड दिल्या जातात. तेच आपल्या इंडियामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना असतात. सो त्यामुळे इकडे भाज्यांच्या कॉस्ट जास्तच असतात, 2 ते 3 पट जास्त असतात. सो मला ज्या भाज्या घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्या आणि मी निघाले घरी. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.